नमस्कार, गौरीज रेसिपीमध्ये आज आपण मँगो आईस्क्रीम बनवतो आहे। हे आईस्क्रीम बनवायला आपल्याला गॅसची अजिबात गरज लागणार नाही आहे। अगदी सोप्या पद्धतीने हे आईस्क्रीम आज आपण बनवणार आहोत। हे आईस्क्रीम आज माझ्या मुलानं बनवलं आहे। अगदी सोपी पद्धत आहे। चला तर मग बनवूयात मँगो आईस्क्रीम। आईस्क्रीमसाठी लागणारं साहित्य बघूयात। इथे मी 1 कप दूध घेतलं आहे, 1 कप हापूस आंब्याचा रस घेतला आहे, 1 कप फ्रेश क्रीम, 1 कप मिल्क पावडर, 1/4 कप कंडेन्स मिल्क घेतले। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिल्क पावडर, दूध, फ्रेश क्रीम, कंडेन्स मिल्क, हापूस आंब्याचा रस सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। यामध्ये मी साखर अजिबात वापरलेली नाही। कंडेन्स मिल्क आणि दूध पावडरीमुळे याला गोडी व्यवस्थित येते। तुम्हाला हवं असल्यास 4 ते 5 चमचे तुम्ही साखर वापरू शकता यामध्ये। आता हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात। मिक्सर चालू बंद करून असं 2 मिनिटं मिक्सरमधनं फिरवून घेऊयात। मस्त क्रीमी टेक्स्चर आले। आता तुम्ही बघू शकताय। हे मिश्रण प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये घालून घेऊयात। इथं माझ्याकडे आईस्क्रीमचंच कंटेनर आहे, त्यामध्ये मी घालून घेते आईस्क्रीमचं मिश्रण सगळं। 1 डबा फुल भरला आहे आणि 1 हाफ भरला आहे। आता झाकण ठेवून आपल्याला हे 4 तासासाठी फ्रीजरला ठेवून द्यायचं आहे। 4 तासानंतर परत आपल्याला ते बाहेर काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती आंब्याच्या बारीक फोडी केल्यात त्या घालायच्या आहेत। या पद्धतीने अशा सगळ्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि झाकण लावून कंटेनर आपल्याला फ्रीजरला रात्रभर ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला आईस्क्रीम फ्रीजरमधून काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान सेट झालं आईस्क्रीम आपलं। आता बाउलमध्ये आपण आईस्क्रीम काढून घेऊया। मस्त क्रीमी असं हे आपलं मँगो आईस्क्रीम तयार आहे। या पद्धतीने मँगो आईस्क्रीम नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा। धन्यवाद।